नमस्कार. लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडदी या ठिकाणी दाखल झालेलो आहोत. आज आपण रुक्मिणी पाटील यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. मागील काही दिवसापूर्वी अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यासह जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवला होता. याच अवकाळी पावसामध्ये रुक्मिणी पाटील यांचे जवळपास 3 ते 3.5 एकर असलेली केळीची बाग अक्षरशः जमीन उद्ध्वस्त झालेली आहे. आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता. हातातोंडासे आलेला घास ही अवकाळी पाऊस पडल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्याचबरोबर तातडीने तलाठी असतील, कृषी सहाय्यक असतील याने येथील परिस्थितीची पाहणी केली, परंतु फक्त बोलातच कडी आणि बोलातच भात अशी येथे परिस्थिती झालेली आहेत. कारण जे संबंधित जे अधिकारी आहेत ते फक्त पंचनामा करून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. कारण शेतकरी नेमकं झालेल्या पिकाचं नुकसान हे राज्य सरकार केव्हा देणार याकडे चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत आहे. कारण ताबडतोब झालेल्या नुकसानीचं नुकसान भरपाई तातडीने मिळावं अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे. आपण पाहू शकता अक्षरशः एक मोठ्या प्रमाणात असं 10 ते 12 लाखाचं नुकसान झालेलं आहे. कारण जर अशा जर शेतकऱ्यांचं 10 ते 12 लाखाचं जर नुकसान झालं तर ह्याचा जिम्मेदार कोण? कारण देव देतो परंतु कर्म नेतो अशी येथील परिस्थिती आहे. कारण येथील नागरिक असतील किंवा संबंधित शेतकरी असेल यांची एकच मागणी आहे की नुकसान झालेले आहे, परंतु राज्य सरकारने याकडे कुठेतरी लक्ष देऊन तातडीनं झालेले नुकसान भरपाई द्यावी लोकप्रधानच्या माध्यमातून व्यक्त केलेले आहे. मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, वडजी. नमस्कार. रुक्मिणी विभूषण पाटील त्यांचा मी नातू, गाव वडजी, तालुका दक्षिण सोलापूर, गट नंबर 102. आज एक मागील झालेल्या दुष्काळी पावसामुळे, अवकाळी पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पिकाचं, केळी पिकाचं. आणि त्याची तहसीलदार आणि कृषी सहाय्यक साहेबांनी दखल घेतलेली आहे, नोंद घेतलेली आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन पण त्याची सरकारने अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारची नुकसान भरपाई दिलेली नाही आपल्याला. त्यामुळे सरकारला विनंती आहे की त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी आमची विनंती आहे.